पहा या ठिकाणी आपण आज सुरुवात करणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.2. ठीक आहे. आता प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये काही प्रॉब्लेम्स मी घेतो. जसं फर्स्ट प्रॉब्लेम आहे, काय म्हटलेलं आहे, द फॉलोइंग टेबल शोज पॉइंट ऑन द नंबर लाइन and their coordinate. Decide whether the pair of segment given below the table are congruent or not. या ठिकाणी पहा, we have to decide the given pair of segment are congruent or not. Just like the first example is here, segment DE and segment AB. We have to compare these two segments, they are congruent or not. How we can decide the segments are congruent? If their length is equal, the length of segment is equal, then we can say they are congruent, otherwise not. So how we can measure the length of the segment DE? So distance DE, that means the segment DE. Distance DE is equal to the length DE. Segment DE ची लेंथ म्हणजे काय? तर डिस्टन्स DE ना. म्हणून सगळ्यात पहिले आपल्याला DE हे डिस्टन्स काढावं लागेल आणि सेगमेंट AB हे डिस्टन्स कॅल्क्युलेट करावं लागेल. ठीक आहे. आता हे डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी कोऑर्डिनेट AB आहे. जसं D चा कोऑर्डिनेट किती आहे? सगळ्यात पहिले आपण कॅल्क्युलेट करू फॉर सेगमेंट D. सेगमेंट D कॅल्क्युलेट करताना D चा कोऑर्डिनेट किती आहे? D चा कोऑर्डिनेट -7 लिहायची गरज नाही. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट D चा पॉइंट कोऑर्डिनेट दिलेला आपल्याला आहे, दॅट इज -7. ठीक आहे. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट इथे D लिहायचा. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट E चा कोऑर्डिनेट सुद्धा दिलेला आहे, दॅट इज 9. म्हणून या ठिकाणी डिस्टन्स D कसं कॅल्क्युलेट करतो? ग्रेटर कोऑर्डिनेट मधून स्मॉलर कोऑर्डिनेट सबट्रॅक्ट करतो. ग्रेटर कोऑर्डिनेट 9 आहे, मायनस ऑफ 7 म्हणजे डिस्टन्स झालं मायनस प्लस 7. सो 9 + 7 16. डिस्टन्स DE 16 आहे. सो देयरफॉर लेंथ DE ची लेंथ किती झाली? 16 झाली. तसंच AB डिस्टन्स पण 9. आता ही जी गोष्ट आहे ही नाही लिहिली तरी चालते, लक्षात ठेवा. आता या ठिकाणी डिस्टन्स AB कशी कॅल्क्युलेट करू? डिस्टन्स AB कॅल्क्युलेट करण्यासाठी A चा कोऑर्डिनेट दिलेला आहे -3. कोऑर्डिनेट ऑफ A -3. ओके. आणि कोऑर्डिनेट B चा कोऑर्डिनेट या ठिकाणी लिहून देतो आता. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट A चा कोऑर्डिनेट काय आहे? which is -3. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट B चा कोऑर्डिनेट सुद्धा दिलेला आहे. what is the coordinate of point B, which is 5. so therefore the distance AB is equal to distance AB calculate करो. greater coordinate 5 minus of -3. so 5 minus plus 3, so that is equal to 8. म्हणजे आपल्याला म्हणता येते डिस्टन्स AB is equal to 8. हे जर हे दोन्ही डिस्टन्स सारखे राहिले असते तर आपण म्हटलं असतं की सेगमेंट D is congruent to segment AB, but here both the distances are different. So therefore I can write here the segment D is not equal to segment AB. That's it. Again, जर हे डिस्टन्स सुद्धा 16 च आलं असतं सपोज टू बी, तर हे डिस्टन्स AB is equal to 16, then we can write the segment D is congruent to AB. But here the distances are not equal, so the segment are not equal. Okay. अशा पद्धतीने याच्यातले सगळे प्रॉब्लेम तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम आहे. Here point M is the midpoint of segment AB. AB is equal to 8. Then find the length of AM. काय म्हटलेलं आहे या ठिकाणी? पहिले फिगर वरून समजून सांगतो. सोल्युशन सेकंड. ठीक आहे. एक त्याचं असं म्हणणं आहे की हिअर M is the midpoint of segment AB. ही एक सेगमेंट दिलेली आहे AB आणि हा त्याचा मिडपॉइंट झाला M. M is the midpoint of segment AB.
इफ AB इज इक्वल टू 8, आता या ठिकाणी पहा AB ची लेंथ दिलेली आहे, सोल्युशन इथून स्टार्ट केलं आहे. AB किती आहे 8, म्हणजे A पासून तर B पर्यंत हे टोटल डिस्टन्स 8 एवढा आहे. आता मला सांगा मिड पॉइंट काय करत असतो, दिलेल्या सेगमेंटचे दोन इक्वल पार्ट तयार करत असतो. म्हणजे या ठिकाणी मला म्हणता येते हियर M इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. हे कसं लिहायचं हे लक्षात ठेवा. तुम्हाला अनेक वेळा तुम्हाला मोस्ट ऑफ द टाइम तुम्हाला हे लिहावं लागायचं. M is the midpoint of segment AB. If M is the midpoint of AB, so therefore I can write here AM. काय कॅल्क्युलेट करायचं आहे मला? AM ची लेंथ काढायची आहे. समजा MB सुद्धा काढायचं असतं तरी आपण तसंच लिहिलं असतं AM is equal to MB, कारण की because of M is the midpoint. If M is the midpoint, then segment AB divided into two equal parts, AM and MB. So that's why I write here AM is equal to MB is equal to. आता या AM ची लेंथ और MB ची लेंथ ही कशी राहणार, which is half of AB, म्हणजे AB चे half of AB, है की नाही. So therefore I can write here AM is equal to, आता मला हे येत नाही, मला जे त्याची लेंथ फाइंड आउट करायची तेच लिहितो. सो AM is equal to half of AB. AB ची लेंथ किती आहे 8, म्हणजे या ठिकाणी 8 लिहिलं. याचा डिनॉमिनेटर काहीच नाही, 1 आहे. 2 4 8, म्हणजे काय होतं, व्हॉट इज रिमेनिंग हियर, AM is equal to 4. ओके, so by this way we can calculate the length AM as well as the MB. ठीक. आता सपोज एक बरं नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये कसं विचारलेला आहे, पॉइंट M is the midpoint of segment C. थर्ड point P is the midpoint of CD is here. Now this is the segment CD आणि काय म्हटलेलं आहे, point P is the midpoint of segment CD. That means P divide the segment CD into two equal parts. Okay, then if CP is equal to 2.5, आता C पासून तर P पर्यंत हे डिस्टन्स दिलेलं आहे 2.5. then find CD. तुम्हाला हे CD हे डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, आता पुन्हा एक गोष्ट, सोल्युशन इथून स्टार्ट करूया. P is the midpoint of P is the midpoint of CD. So therefore P is the midpoint of CD. Therefore पुन्हा तीच गोष्ट, जर P is the midpoint of CD, then CP is equal to PD is equal to CP and PD दोन्ही equal, both are equal, and both are equals to with the half of CD. Hey, CP is equal to PD is equal to half of CD. आता मला गिवन लेंथ कशाची दिलेली आहे तर लिहायची राहिली. CP दिलेला आहे 2.5, नाही CP 2.5 आहे. कॅल्क्युलेट काय करायचं आहे CD. सो देयरफॉर आय कॅन राइट हियर CP is equal to half of CD. हे CP is equal to half of CD. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो. CP किती आहे 2.5 is equal to हा 2 इकडे डिनॉमिनेटर मध्ये आहे, डिनॉमिनेटरचा 2 इकडे आला म्हणजे काय झाला मल्टिप्लाइड झाला, is equal to काय होईल इथे फक्त CD होईल. 2.5 into 2 that is 5. 5 is equal to CD. So therefore length of CD is equal to 5 cm. तर या पद्धतीने हे थर्ड प्रॉब्लेम तयार करतात. ठीक आहे. त्यानंतर पहा कंपॅरिझन आहे फोर्थचं, ते कंपेअर करायचं. कंपॅरिझन ऑफ सेगमेंट इज डिपेंड ऑन द लेंथ ऑफ द सेगमेंट. ओके. त्यानंतर पाहायचं इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे फिफ्थ नंबरचा. मी फिफ्थ नंबरचा याचा प्रॉब्लेम समजावून देतो, ते मात्र तुम्ही व्यवस्थित लिहायचं आहे नंतर. ठीक आहे. फिफ्थ प्रॉब्लेमसाठी काय म्हटलं ते पहा. एक सेकंड. फिफ्थ मध्ये राइट द आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन विथ रेफरन्स टू फिगर 1.13. म्हणजे फिगर दिलेली आहे. मी आणि हे फिगर काढतो. P S R यानी P है and here is a Q. It's a number line
and some points are given, that is T, S, R, P and Q. First section काय आहे? Write the name of opposite ray of ray RP. Write the name of the opposite ray of ray RP. First section चा answer. काय म्हटलेला आहे? रे RP. We have to write the opposite ray of ray RP. रे RP चा opposite ray आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. लक्षात घ्या कोणता आहे ते शोधायचा आहे. आता सगळ्यात पहिले ज्या रेचा अपोजिट रे आपल्याला करायचा आहे तो रे कोणता आहे? तर रे RP आहे. म्हणजे हा रे आहे रे RP. या रेचा अपोजिट रेची मी तुम्हाला कन्सेप्ट सांगितली आहे लास्ट रे अपोजिट रेचे ओरिजिन कॉमन असतात आणि त्या रेवरचे सगळे पॉइंट या रेच्या सगळ्या पॉइंट सोबत कोलिनियर असले पाहिजे. म्हणून याचा रे कोणता अपोजिट कोणता रे? हा. म्हणजे रे RP चा अपोजिट रे हा होईल. हा रे कोणता? रे RS और रे RS ला तुम्ही रे RT सुद्धा म्हणू शकता. रे RT म्हणजे रे RS किंवा रे RT हे दोन्ही एकच रे आहे. एकाच रेचे दोन नाव आहे. रे RP ला रे RS किंवा रे RT. ओके. So ray RS or ray RT are the opposite ray of ray RQ. Okay. हा पहिला क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चन काय आहे? Write the intersection set of ray PQ and ray RP. आता हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे. लक्षात घ्या. क्वेश्चन कसा आहे पहा. सेकंड क्वेश्चन. Write the intersection set. आपल्याला काय काढायचं आहे मी सांगतो. इंटरसेक्शन सेट काढायचा आहे. ठीक आहे. इंटरसेक्शन सेट ऑफ कोणाकोणाचे इंटरसेक्शन सेट? रे PQ and रे RP. रे PQ आणि रे RP याचा इंटरसेक्शन सेट काय आहे हे शोधायचं आहे. सगळ्यात पहिले इंटरसेक्शन सेट काय हे डोक्यात घेऊन घ्या. इंटरसेक्शन सेट म्हणजे काय? सेट थेरी तुम्ही शिकले असाल. इंटरसेक्शन सेट म्हणजे फक्त कॉमन एलिमेंटचा सेट. लक्षात घ्या कोणता? फक्त कॉमन एलिमेंटचा सेट. आता या ठिकाणी पहा रे PQ कुठे आहे? रे PQ पाहू आपण. मी हायलाइट करतो. रे PQ हा येलो यांनी काढलेला रे PQ. आता इंटरसेक्शन सेट तुम्ही शोधा आणि रे RP म्हणजे R पासून सुरू होतो. दुसऱ्या कलरने रे RP इथून सुरू होतो. आता मला तुम्ही सांगा जो पहिला रे काढला मी रे PQ हा इकडे इन्फायनाइट आहे. ठीक आहे. आणि दुसरा रे काढला मी R पासून RQ हा इन्फायनाइट आहे. एकमेकाला कोइन्साइड आहे. तुम्हाला वेगळं दिसावं म्हणून थोडेसे वेगवेगळे घेतले पण ऍक्च्युअली कोइन्साइड आहे. आता मला तुम्ही सांगा या ठिकाणी ही येलो लाईन इथून इकडे झाली येलो रे आणि व्हायलेट रे R पासून इकडे झाला. या दोघांचा कॉमन पार्ट कोणता आहे? कॉमन पार्ट आहे P पासून इकडे सगळा बरोबर. आणि इकडे P पासून सुरू होतो इकडे इन्फायनाइट होतो. म्हणजे याला काय म्हणू आपण? रे म्हणू. काय म्हणू? रे. म्हणजे रे PQ इज अ इंटरसेक्शन. म्हणून या ठिकाणी याचा आन्सर काय होणार? रे PQ इज अ इंटरसेक्शन सेट ऑफ रे PQ अँड रे RP. ओके. पुन्हा याचा आन्सर कसं घ्यायचं? रे PQ इज अ इंटरसेक्शन सेट ऑफ रे PQ अँड रे RP. ओके. हे झालं सेकंड. थर्डचा आन्सर कसा द्यायचा? थर्ड क्वेश्चन काय आहे? Write the union set of ray PQ and कोणता सेट लिहायचा? युनियन सेट लिहायचा. Write the union set of कोणाकोणाचा? रे PQ and रे QR. या ठिकाणी मी थोडंसं हे फिगर
थोडीशी हे झाली, शेडेड झाली. मी पुन्हा सांगतो हां. तीच फिगर म्हणजे TSRPQ, TSRP आणि Q. ठीक आहे. आता काय म्हटलेलं आहे, राईट द युनियन सेट ऑफ रे PQ अँड रे QR. रे PQ आणि रे QR याचा युनियन सेट. पण पहिले तर युनियन सेट लक्षात घ्या. युनियन सेट म्हणजे काय हे पहिले क्लिअर करून घ्या. युनियन सेट म्हणजे मला जर सपोज या ठिकाणी 1 2 3 आणि या ठिकाणी या सेटमध्ये ए सेट आहे आणि बी सेट आहे, 2 3 5 या दोन याचा युनियन सेट जर मला लिहायचा असेल तर ए युनियन बी म्हणजे या सेटमध्ये सगळे एलिमेंट लिहायला लागेल 1 2 3 आणि या सेटमध्ये सुद्धा सगळे एलिमेंट लिहायला लागेल. पण 2 3 रिपीट नाही करता येत आपल्याला, म्हणून याच्यात फक्त 5 येणार. ठीक आहे. म्हणजे या सेटमध्ये पूर्ण एलिमेंट आहे 1 2 3 आणि या सेटमध्ये 2 3 5 सगळे एलिमेंट आहेत. म्हणजे सगळे कॉमन आणि अनकॉमन हे सगळे एलिमेंट आपल्याला युनियन सेटमध्ये लिहायचे असतात. आता या ठिकाणी पाहू आपण रे PQ कुठे आहे. दिस वन इज द रे PQ. ओके. आणि रे QR कुठे आहे. रे QR Q पासून तर इकडे चालू होईल इकडे हे इन्फायनाइट. रे PQ P पासून इकडचे सगळे. ठीक आहे. आणि Q पासून इकडचे सगळे. ठीक आहे. आता या ठिकाणी याचा आन्सर काय राहणार सांगा मला. रे PQ पासून इकडचे सर्व एलिमेंट आणि दुसरं रे QR Q पासून इकडचे सर्व एलिमेंट कॉमन आणि अनकॉमन. कॉमन आणि अनकॉमन लक्षात घ्या. हे सगळे एलिमेंट येणार आहेत. कोणती फिगर तयार होते मी पुन्हा एकदा दाखवतो. इथून इथपर्यंत इकडे सगळे. ठीक आहे. आणि हे झाले PQ रे PQ. ओके. रे QR Q पासून तर इथून इकडे सर्व. ठीक आहे. कोणता सेट तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी. इथे याचा आन्सर येणार इट इज लाईन TQ. लाईन TQ म्हणा, लाईन QT म्हणा. ठीक आहे. ही पूर्ण नंबर लाईन त्यामध्ये इन्व्हॉल्व होते. लक्षात घ्या. पूर्ण नंबर लाईन मुद्दा लक्षात घ्या. पूर्ण नंबर लाईन हे त्याचा आन्सर आहे. ठीक आहे. तर मी पुन्हा सांगतो PQ म्हणजे इथून इकडे आणि QR म्हणजे इथून या डायरेक्शनचे सगळे. हे सगळे हा त्याचा काय झाला युनियन सेट झाला. युनियन मध्ये काय असतं, कॉमनही असते अनकॉमनही असते. ठीक आहे. आता याचा आन्सर टेक्स्टबुकच्या मागे थोडंसं वेगळं दिलेलं आहे. मी करेक्शन केलेलं आहे. टेक्स्टबुकच्या मागे चुकीचा आन्सर आहे. मागे मला वाटते QR हे आन्सर दिलेलं आहे. पण QR जर आपण या ठिकाणी घेऊ, समजा नंबर लाईन तिकडे इन्फायनाइट आहे ना. नंबर लाईन इकडे काय इन्फायनाइट असते. समजा या ठिकाणी अजून कोणता पॉईंट असला असता ए पॉईंट असला असता तर तो रे PQचा पार्ट नाही का. रे PQचा पार्ट येणार ना हा पॉईंट. ए समजा पॉईंट इथं घेतला, रे PQचा पार्ट येणार. रे PQचा पार्ट आहेच ए पॉईंट. आणि इथं काय आहे दुसरा रे कोणता आहे QR. Q पासून इकडे आला होता. QR आणि इथपर्यंतच थांबलाय का QR रे नाही. तो इकडे सुद्धा आलेला आहे. त्यात T सुद्धा पॉईंट आहे आणि S सुद्धा पॉईंट आहे. मग याचा युनियन सेट जर आपल्याला लिहायचा आहे तर याच्यातले पूर्ण 3 एलिमेंट लिहितो मी. PQA हाचा येतला पॉईंट. ठीक आहे. हा कोणत्या रेशी संबंधित आहे PQA दॅट इज PQ रेशी संबंधित आहे. ठीक आहे. आणि QR रेशी संबंधित सगळे पॉईंट कोणते QR म्हणजे या ठिकाणी QPRST ही लाईनच ड्रॉ करतो मी. कोलिनिअरिटीने लाईन दाखवतो लक्षात घ्या.
आता याचा जर मला युनियन सेट घ्यायचा असेल तो कोणता राहील? पी क्यू ए. युनियन सेट पी क्यू ए लिहितोय, पी क्यू ए. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा पी नंतर हा पी पॉइंट आलाय, क्यू पॉइंट आलेला आहे, मी घेता येणार. आर पॉइंट आहे ना, आर है ना, लेफ्टला आहे ना, आर म्हणून लेफ्टला दाखवला. ठीक आहे. एस आरच्या लेफ्टला आहे, एस म्हणून एस दाखवला आहे. टी या ठिकाणी टी. आता हे काय मिळालं मला तुम्ही सांगा. पी क्यू ए आर एस टी, पी क्यू ए आर एस टी म्हणजे हे काय झाली? लाईन तयार झाली. आणि याच्या पलीकडे पॉइंट असेल तर ते याच्यात इन्व्हॉल्व होणार. म्हणून या ठिकाणी याचा जो युनियन सेट आहे, इट्स अ लाईन, इट्स अ लाईन टी क्यू म्हणा. काय म्हणायचं? लाईन टी क्यू. ओके. टी क्यू म्हटलं तरी चालते, एखाद्याला लाईन आर पी म्हटलं तरी चालते, एखाद्याला एक नाव दिलं या ठिकाणी एल, लाईन एल असं म्हटलं तरी चालते, पण नंबर लाईनला असं नाव दिलेलं नाही. म्हणून आपण याच्यावरचे 2 पॉईंट घेऊन लाईन डिटरमाइन करू शकतो. ठीक. हे झालं थर्ड पिक्चर. ठीक आहे. त्यातला 4 स्टेट द रे ऑफ विच सेगमेंट क्यू आर इज सबसेट. आता आपल्याला असा रे लिहायचा आहे की त्याच्यात क्यू आर, स्टेट द रे विच द सेगमेंट क्यू आर इज सबसेट. सेगमेंट क्यू आर त्याचा सबसेट असला पाहिजे. म्हणजे सेगमेंट क्यू आर इज अ सबसेट ऑफ रे. म्हणजे क्यू आर हा रे, क्यू आर हा सेगमेंट कोणत्या रेचा सबसेट आहे? वी हॅव टू राईट द रे which is we have to write the ray which is subsetted by the QR. QR हा त्याचा सबसेट असला पाहिजे, लक्षात घ्या. म्हणून या ठिकाणी आता QR कुठे आहे? तर QR हा सेगमेंट एवढा, सेगमेंट QR. आता फोर्थचे आन्सर लिहितो मी. रे QR म्हणजे या ठिकाणी रे QR टाकता येते मला. QR हा स्वतः सेगमेंट क्यू आर, रे क्यू आर सबसेट आहे. तसंच किंवा या ठिकाणी क्यू आर न घेता क्यू टी घेतो. एकच रे रे क्यू टी है की नाही? किंवा रे आर ए राहू शकतो ना. किंवा रे आर क्यू एक्सेट्रा etc. लक्षात आलं ना? ते याच्यापेक्षा आपल्याला रे अजून लिहिता येतात. तर हा जरा फोर्थ क्वेश्चन मी मुद्दाम याच्यातला 5, 6 आणि 7 हे 3 क्वेश्चन करून देत नाही. तुम्ही थोडा विचार सोडवा आणि मला सांगा. नाही आले तर मी त्याच्यासमोरची पुन्हा प्रॉब्लेम करून देईन. प्रॉब्लेम कशा पद्धतीने लिहायची यासाठी मी या ठिकाणी घेतले आणि समजून देण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. हो.